अगं मी बोलतीये, हो पुरुषांना मी कमरेखालील भागावर बोलतीये. का बोलतीये? मी जशास तसं उत्तर देते. आणि मी कुणाला बोलतीये? भ्रष्टाचारी लोकांना बोलते. मी कुणासाठी बोलतेय? सर्वसामान्य जनतेसाठी बोलतेय. बलात्कार पीडित महिलांनी घरात बसायचं असतं, बाहेर निघायचं नसतं. हा शब्द लक्षात ठेवा. बलात्कार पीडित महिलांनी बाहेर निघायचं नसतं, घरात बसायचं असतं. सुरुवात तुझ्या लेकीपासून केली पाहिजे, कारण तुझ्या लेकीवर पण कुठल्या तरी गुटखा किंगने बलात्कार केलेला आहे असं तुझी लेक पण सांगत होती. सुरुवात तुझ्या लेकीपासूनच झाली पाहिजेत ना. मग तिला घरात बसव पहिलं. आम्ही तर त्या मताचे नाही, पण तुझं मत असेल. महान पतिव्रताबाईच्या आईचं मत असं आहे. तर काल महान पतिव्रता नारी, समाजसेविका, जिचं गिनीज बुकात नाव जायला पाहिजे, महिलांच्या अब्रूचे धिंदवडे काढणारी, महिलांना ब्लॅकमेल करणारी, सतत फक्त महिलांच्या अब्रूचे धिंदवडे काढायचे कंटेंट वापरून डॉलर कमवणारी बाई, तिची महान मातोश्री म्हणे. काल काहीतरी लाईव्हला काय फोनवर बोलत होती म्हणे. तर तिची महान मातोश्री जी आहे ती बरंच काय महान महान शब्द बोलली म्हणे. अगदी पतिव्रता नारीची आई की पीडित महिलांनी घरात बसायचं असतं, बाहेर निघायचं नसतं, असं त्या बाईचं म्हणणं आहे. तर सुरुवात तुझ्या लेकीपासून कर. आम्ही तर त्या महिलांना बाहेर आणतोय आणि आम्ही जगासमोर सांगतोय, लढा, तुमच्यावर अत्याचार झालेला आहे. तुझ्या लेकीसारखी तुझ्या त्याला घरात घेऊन बसली, म्हणजे स्वतः सांगत होती, माझा नवरा म्हणत होता त्याच्याशी लग्न कर. आता तर हेही कळलं की लग्नही केलेलं होती. बरंच काय 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 आम्हाला त्याच्यात पडायचंच नाही. मला तर नाहीच. हे किचड आहे, गटर आहे, त्या गटारात मला पडायचंच नाही. परंतु कुठल्याही गोष्टीला लिमिट असतं ना. वेड नाहीये समोरचा माणूस, लिमिट असतं ना समोरच्या कोणत्याही गोष्टीला. तर ती लिमिट पार झालेली आहे. तर काय माहिती का, तुम्ही पतिव्रता बाईच्या आई, हे धडे आपल्या लेकीला द्या पहिले, नंतर दुसऱ्यांना बोला. परत काय म्हणजे ही बाई अंधश्रद्धेला पण बळ देते, हरकत नाहीये. ही बाई काय म्हणती, तुझ्या भावाची मी उलटी पूजा घालीन आणि त्याची आत्मा, अरे त्याची पवित्र आत्मा, एवढी पवित्र आत्मा त्याची ना की ती मुक्त झाली आहे या पापी संसारातनं. हा, मुक्त झाली आहे. कारण आमच्या आईवडिलांचे संस्कार चांगले आहेत ना, वाईट नाहीये. फक्त करिश्मीच्या विरोधात गेली ही बाई आणि मी तिच्याशी बोलणं बंद केलं. मी तिची साथ दिली नाही. एवढ्या कारणाने त्या बाईने मला इतकं छळलंय. हरकत नाहीये. तुझं खरं रूप बाहेर आणण्यासाठी त्या डॉक्टरला आहे ना देवाने जागं केलं आणि तुझ्या विरोधात उभं केलं. डॉक्टरला तुझ्या सोबत का जोडलं होतं? कारण सर्वसामान्य महिला तुझ्या विरोधात कोणी जाऊ शकत नव्हत्या. तू जे त्यांचं काहीच नसलेलं, त्यांचं चांगला चाललेला संसार किंवा त्या महिलांचं चांगलं असलेलं चरित्र, त्याला जी काय तू गलिच्छ घाण लावत होती ना, त्याच्यामुळे महिला घाबरायच्या, कोणीच्या नादी लागणार. आणि परंतु ती डॉक्टर, ती संविधानाला मानणारी आहे आणि देवाने बरोबर तिला तुझ्यासोबत जोडलं होतं तुझं खरं बाहेर काढण्यासाठी. तू जगाला जे गंडवत होती, तू जगाला जे वेड्यात काढत होती, ते तुझं खरं रूप जगाला अगदी कणनकण तुझा माहिती व्हावा. काय ना ग, मी तुला ज्या वेळेला मी तुझ्याशी बोलत होती ना, तेव्हाही मी तुला सांगते, सोडून दे ग हे सगळं, शांत बस, सगळ्यांशी नको वैर घेऊ. तुला चांगलं मांडता येतं, चांगलं बोलता येतं ना, तर चांगल्या गोष्टी मांड, प्रबोधन कर. स्वतः आपण बरबटलेलो पहिलं तुझं जे डिलीट केलं ना तू, त्याच्यामध्ये सगळं गटरच होतं तुझं, दुसरा विषयच नाही. अगं मी बोलतीये, हो पुरुषांना मी कमरेखालील भागावर बोलतीये. का बोलतीये? मी जशास तसं उत्तर देते. आणि मी कुणाला बोलतीये? भ्रष्टाचारी लोकांना बोलते. मी कुणासाठी बोलतेय? सर्वसामान्य जनतेसाठी बोलतेय. मी माझ्या भल्यासाठी नाही बोलते. मी माझा त्याच्यामध्ये काही बेनिफिट नाहीये, पण माझ्या बोलण्याने कुणाला तरी न्याय मिळतोय, त्याच्यामुळे मी बोलते आणि बोलत राहणार, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बोलत राहणार. परंतु मी समाजाला त्रास होऊ देणार नाही. आता तुझ्या महान आईचे जे काही विचार आहेत ना, ते बघून कळले की तुम्ही गाजरं लावाल तर गाजरच उगतील, नाही का?
कडुलिंब लावाल तर कडुलिंबच उगेल, कारले लावा तर कारलेच. त्या कारल्याच्या वेलाला गाजर थोडी नाही येणार आहे, बरोबर ना? ती क्रूर, किती किती निगेटिव्ह ती बाई आहे, किती क्रूर आहे, किती तिचा. अरे त्या मोहिनीला कोणीतरी पद दिलं होतं मानवाधिकार संघटनेचं, काय हिचा आटापिटा मला दररोज फोन करायची, दररोज. अगं विचार ग ते, अगं ते बघ ग ते, नाही का त्यावेळेला त्या ऋणीच्या माध्यमातून मला निरोप द्यायची. त्या कोण बायका आहेत तेवढं बघ ना फक्त, मला त्या बायकांना सांगायचंय. त्या मोहिनीला तो काय इन्फो काहीतरी आहे ना तो, ए प्राचू, ते काय काय इन्फ्लुएन्सर काय, हा तो त्या मोहिनीला ते अवॉर्ड मिळालं होतं. ते सुद्धा ती मी रिटर्न द्यायला लावीन तिला, त्या लोकांना. काय रे काय, दुश्मनी वैयक्तिक आहे ना, वाद वैयक्तिक आहे ना. माझा आणि तिचाही वाद वैयक्तिक होता, परंतु मी तिचं काय कमाई आहे ती कमी झाली पाहिजे किंवा तिचं नाही 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 अजिबात नाही. हा मी तुझ्या नादी लागून मात्र त्या गोष्टीच्या चालले होते, पण जेव्हा माझ्या लक्षात आलं ना, मी बाजूला, हे नाही बाबा, हे माझं कामच नाहीये, मी अशी नाहीच आहे, मी का करायला लागले अशी, नाही 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 नाही. म्हणून म्हणते की सोबत अशा माणसांची ठेवा ना की ज्यामुळे तुमची कॉलर टाईट झाली पाहिजे, जशी मी ज्या महिलांसोबत आता आहे त्या. ऋतुजा कसं असतं माहिती का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती पोरगी सगळं काही मांडतीये, सगळं काही मांडतीये, ती सांगतीये मला वारंवार. अगं सोबत का राहिलत ना, तर काय होतं माहिती का, त्या बाईच्या सोबत जोडल्यानंतर ना माझा पण अनुभव आहे तुझ्या, हा की ती बाई कशी करतीये. मी तर तिच्याबद्दल काहीच बोलले नव्हते ग. जेव्हा मी तिच्या बाजूने उभी राहिली त्यावेळेलाही मी पिलूला समजावून सांग नको बोलू, त्या पोरीने सुद्धा माझं ऐकलं. आणि ही मला सांगत होती बरं का, सांगत आहे तिचं ऐकत असून तो मला त्रास होतोय, मला. तू का बोलती दुसऱ्यांबद्दल, दुसऱ्यांना नाही त्रास होत का, तुला जीव आहे आणि दुसरे दगडाचे आहेत का, कशाला करते रिकामी धंदे, कशाला करते, काय बेनिफिट आहे तुला याच्यातनं. ते $2 2-4 किती मिळत असतील ग महिन्याला, किती, 20,000 30,000, ह्याच्यावर तर जात नसणार आहे तू, काय सांग ना मला. अगं चांगले विषय घे, चांगल्या विषयावर बोल, समाज प्रबोधन कर. का तुला महिलांच्या आबरू, हे लहान, मला सांगा ना, हा लहान विषय आहे का, की बलात्कार पीडित महिलांनी घरात बसायचं, बाहेर निघायचं नसतं. किती गदारोळ होईल या विषयावर, किती गदारोळ होईल यावर मला सांगा. ज्या ज्या बायकांनी तुमच्यासाठी केसेस अंगावर घेतल्या, मग ती प्रणिती पाटील असेल, अरे मैत्रीमध्ये वादही होत असतात, पण ते असे वाद, जरा तरी लाज वाटावी ना, आपण काय करतोय. आपल्या एका काळी आपल्या सोबत काय होतं त्या प्रणिती पाटीलचं, मला सांगा तुम्ही. तिचा काय फायदा होता हिच्यासोबत फिरल्याने, हिच्यासाठी ती केसेससाठी हिच्यासोबत फिरत होती. त्या पूजा आहेर ताईचा काय होता बेनिफिट, त्या म्हणतायत मला, मी खरंच ताई, मला तिच्यासाठी म्हणजे कुठेतरी काळजी वाटायची तिची, किंवा तिच्यासाठी मी काहीही करायला तयार होते, अशी एक माझी भावना होती. त्या बाईच्या मागे लागलात, कॅन्सर पीडित आहे. ज्या मुलीने आपल्या रक्ताच्या आईच्या विरोधात मध्ये तुम्हाला मदत केली आहे, काही तिच्या चुकीच्या गोष्टी असतील, मी नाही म्हणत नाही असं, म्हणजे तुमच्यासाठी तिने बरंच काही, ती पोरगी दनादन पुरावे टाकतीये. काय करताय रे तुम्ही, काय करताय, तुमचं तुम्हाला कळतंय, काय वागताय तुमचं तुम्हाला कळतंय. फार चुकीचं आहे ना हे, फार चुकीचं आहे, नाही व्हायला पाहिजे तसं, नाही वागायला पाहिजे तसं. तर महान बाईच्या, महान आई, काय तुम्ही तुमचे रंग दाखवले परवा काल म्हणे. तर मला असं वाटतं तुमच्या मुलीला समजावून सांगावं, कशाला सोन्यासारखं सगळं काही आहे घर भरलेलं, कशाला म्हणावं कीड लावून घेते. बरं हिला कंटाळा कसा येत नाहीये त्या बीडला जायचं, त्या वणीला जायचं, परत वेगवेगळ्या ठिकाणी आता कुठं कुठं दाखल होईल तिथं, कसा कंटाळा येत नाही हो या बाईला, सांगा ना. मला एक अर्ज द्यायला जायचं ना पोलीस स्टेशनला तरी कंटाळा येतोय. मला कामं सांगा कुठली, कुणाला तरी न्याय द्यायचा तिथं जा म्हणावं, कुणाला तरी काय असेल तिथं जा म्हणावं. काय ना माहिती करू तुझ्या, हे बोलल्या गेलंय ग, माझ्या भावावर बोलल्या गेलं बाळा.
तू जर माझ्या चांगल्या गोष्टींसाठी मला फॉलो केलं ना, तर मग मला तू सांग, माझ्या मेलेल्या भावाच्या आत्म्यासाठी ही बाई, त्याचा आत्मा तळतळला पाहिजेत म्हणून ही बाई म्हणती मी उलटी पूजा घालीन. अगं किती नीच बाई ही, सांग ना मला, सांग ना मला तू. हे नाही का ग त्या बाईचं चुकलं? हे नाही का त्या बाईचं चुकलं? त्या म्हणती मला जर काळी जादू आली असती, मला जर तंत्रविद्या आली असती, त्या पिल्लीला मारून टाकलं असतं म्हणते मी, जादूटोना आला असता तर. ही कोणची वृत्ती, एवढी असुरी वृत्ती असावी का कुणाची? इतकी वाईट खालच्या पातळीची आणि असुरी वृत्ती असावी का? कोण असं बोलू शकतं? कोण? अरे कितीही मोठा दुश्मन असू दे, कुणीच कुणाच्यासाठी बोलणार नाही. थांबवा, नका करू, थांबवा. नाही, त्या लोकांची असुरी बुद्धी म्हणजे त्यांना तेच करायचं असतं. त्यांचा पिंडच तो आहे, त्यांचा जन्मच तेवढ्यासाठी झालेला आहे. हा, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, पण यांना मात्र चांगलं व्हायचं नाहीये, बिलकुल नाही. काय माहिती का, कलियुगामध्ये कली ना फिरवतोय त्याच्या मताप्रमाणे. कली चांगल्या गोष्टींना वाव देत नाही, वाईट गोष्टींना पटकन म्हणजे आपल्यावर हवी होत आहेत वाईट गोष्टी. चांगल्या गोष्टी पटकन आत्मसात केल्या जात नाही. हा, जी लोक संप्रदायामध्ये आहेत, जी लोक देवाच्या सानिध्यात आहेत, ज्यांना सद्गुरूंचा सल्ला मिळतोय, जे गुरूंच्या सानिध्यात आहेत, ती लोक कधीच चुकणार नाही. हा माझा अनुभव आहे, कधीच चुकणार नाही.